गणना या पुस्तकातून घेतलेले वाचन. होर डोंगरापासून कूच करून अधोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबड्या समुद्राकडचा मार्ग धरला. त्या वाटेत लोकांचे मन अधीर झाले. ते परमेश्वराविरुद्ध व मोशे विरुद्ध असे बोलू लागले की, तुम्ही आम्हाला मिसर देशातून काढून या रानात मरावयाला कशाला आणले? येथे तर अन्न नाही व पाणीही नाही. आणि या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहो. तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये आग्ये साप पाठवले. त्यांच्या दंशाने इस्रायेलातील बरेच लोक मेले. हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, परमेश्वराविरुद्ध व तुझ्या विरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे. तेव्हा हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर. तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली. परमेश्वर मोशेला म्हणाला, आग्या सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग, म्हणजे सर्पदंश झालेल्या कोणा माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल. मग मोशेने पितळेचा एक साप बनवून टांगवला. तेव्हा सर्पदंश झालेल्या कोणी त्या पितळेच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगत असे. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू परुषी लोकांस म्हणाला, मी निघून जातो आणि तुम्ही माझा शोध कराल व तुम्ही आपल्या पापात मराल. मी जेथे जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही. यावर यहुदी म्हणाले, मी जेथे जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही असे हा म्हणतो. यावरून हा आत्महत्या तर करणार नाही ना? तो त्यांस म्हणाला, तुम्ही खालचे आहात, मी वरचा आहे. तुम्ही ह्या जगाचे आहात, मी ह्या जगाचा नाही. यामुळे मी तुम्हास सांगितले की तुम्ही आपल्या पापात मराल. कारण मी तो आहे असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही आपल्या पापात मराल. ह्यावरून ते त्याला म्हणाले, तुम्ही कोण आहात? येशू त्यांना म्हणाला, पहिल्यापासून तुम्हाला मी जे सांगत आलो ते हेच नाही का? मला तुम्हाविषयी पुष्कळ बोलावयाचे आहे व न्याय निवाडा करावयाचा आहे. परंतु ज्याने मला पाठवले तो खरा आहे आणि ज्या गोष्टी मी त्याच्यापासून ऐकल्या त्या मी जगास सांगतो. तो आपल्या बरोबर पित्याविषयी बोलत आहे हे त्यांस समजले नाही. ह्यास्तव येशूने त्यांस म्हटले, जेव्हा तुम्ही मनुष्याचा पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हाला समजेल की तो मी आहे आणि मी आपण होऊन काही करीत नाही, तर मला पित्याने शिकवल्याप्रमाणे मी ह्या गोष्टी बोलतो. ज्याने मला पाठवले तो माझ्या बरोबर आहे. त्याने मला एकटे सोडले नाही, कारण जे त्याला आवडले ते मी सर्वदा करतो.
तो ह्या गोष्टी बोलत असता पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.